आपलं या मशीनमध्ये आपण युजर ॲड करत आहोत. युजर ॲड करण्यासाठी मेनूमध्ये जायचं आहे. मेनूमध्ये गेल्यानंतर युजर मॅनेजमेंटमध्ये युजर मॅनेजमेंटमध्ये जायचं आहे. त्यामध्ये न्यू युजर आहे. न्यू युजरमध्ये गेल्यानंतर युजर आय डी आहे जो तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल. तो युजर आय डी क्लिक करा युजर आय डीवरती आणि सरांचा युजर आय डी आहे 3014 फॉर एक्झाम्पल. ओके करा. नेमवरती क्लिक करायचं आहे. नेमवरती गेल्यानंतर तिथे तुमचं इनिशियल नेम टाकायचं आहे. नंतर सॉफ्टवेअरमध्ये तुमचं पूर्ण नाव टाकण्यात येईल. टाकल्यानंतर ओके प्रेस करायचं आहे. डिलीट करायचं असेल तर हा ॲरो आहे, बॅक ॲरो. ओके करा. ओके केल्यानंतर कन्फर्म झालं. आता खाली फिंगरप्रिंटवरती यायचं आहे. फिंगरप्रिंटवरती आल्यानंतर ओके करा. इथे तुम्हाला 3 वेळा फिंगर लावायचं असते का दुसरं कुठलंही लावा. तिथे नंबर्स आहेत. 5 नंबर प्रेस केला तर तुमचा अंगठा येईल आणि तिथे तुम्ही ओके केलं की 3 वेळा तुम्हाला फिंगर टच करायचं आहे. काढा, परत लावा, काढा, परत लावा. हे तुमचं फिंगर ॲड झालेलं आहे. ॲड झाल्यानंतर खाली फेस आहे. डाऊन ॲरोनी फेसवरती क्लिक करा आणि तुमचं फेस ॲड करा. फेस ॲड करताना ग्रीन जो बॉक्स आहे त्यामध्ये तुमचे आईज असले पाहिजे, डोळे, आणि हेड थोडंसं मूवमेंट करायचं लेफ्ट राईटला. तुमचा चेहरा त्याच्यामध्ये कॅप्चर केला जातो. वर खाली डावीकडे उजवीकडे. बॉक्समध्ये तुमचे डोळे असले पाहिजेत. हे तुमचं फेस ॲड झालेलं आहे. आता तुम्ही एस्केप करायचं आहे. तुमचा ॲड झालेला युजर तुमचा चेहरा तिथे दाखवा किंवा फिंगरनी तुम्ही हे करा, अटेंडन्स करा. तुमचा फेस दाखवा तिथे मशीनच्या समोर या. हे तुमचं अटेंडन्स लागलेलं आहे. हे कन्फर्म झालेलं आहे. फिंगर लावा तुम्ही. हे फिंगर लावून पण अटेंडन्स तुमची झालेली आहे. ओके.